नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर. खूप वर्ष झालं लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे की आपलं आरोग्य फार महत्त्वाचं आहे. आता बघितलं तर बऱ्याच देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. बऱ्याच देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि त्याचा परिणाम हळूहळू आपल्या देशावरही व्हायला लागलेला आहे. आता बाकीचं काय सोडून द्या, पण आपल्या देशात मात्र महागाई वाढणार आहे हे विसरू नका. आणि ह्या महागाईच्या काळामध्ये उपचार करणं फार फार अवघड होऊन बसणार आहे. एक तर पैशाचा अभाव, त्यातून आरोग्य आता धोक्यात, कारण सगळं पोल्युशन वाढत चाललेलं आहे. फार सगळ्या गोष्टींचा आज दुष्परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला लागलेला आहे. या दुष्परिणामांपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होण्याआधी काळजी घ्या. प्रिकॉशन हे सगळ्यात मोठं औषध आहे. तुम्ही खरं तर प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. शरीर खूप कमी खर्चामध्ये चालतं आणि हे चालवण्यासाठी ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी सांगेन. ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम खूप जातो, त्यामुळे माणसाला विकनेस खूप येतो आणि विकनेस आल्यानंतर काळजी वाटायला लागते की विकनेस का आला, मला काय कुठला रोग झाला नाही ना, शुगर तर नाही ना, BP तर नाही ना. बरेच लोक असं म्हणत येतात माझ्याकडे की मला सर विकनेस यायला लागला आहे, मला कॅन्सर तर नाही ना. अशा खूप साऱ्या प्रश्नांना आज लोक घाबरून जातात. तर विनंती आहे की सुरुवातीला घाबरू नका, कारण कसं असतं आत्मविश्वास कमी झाला की रोग झाला बघा तुम्हाला. आणि आत्मविश्वास जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला रोग होऊ शकत नाही असं मला वाटतंय. तर तुम्हाला सांगतो, साध्या साध्या उपचारांमधून आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा खूप छान प्रकारे आपण हेल्थ आपलं एकदम ओके ठेवू शकतो. तर साधे सोपे इलाज असतात, घरगुती इलाज. आज तुम्ही काय करता की लिंबू पाणी पिऊन बरीच लोक बघा आपली एनर्जी वाढवायला बघतात, थकवा घालवायला बघतात. असं म्हणतात की लिंबू पाणी पिल्यानंतर म्हणजे डिहायड्रेशन कमी होतं, पाचनतंत्र चांगलं राहतं आणि खूप छान प्रकारे ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. म्हणून तर बघा की पूर्वी आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण लिंबू पाणी द्यायचो किंवा लिंबू सरबत द्यायचो. तर याच्यावर साधा अजून एक उपाय सांगतो जो लिंबू पाण्यापेक्षाही खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही लिंबूमधला रस काढता आणि त्याची साल फेकून द्या. तर विनंती आहे की ही साल फेकून द्यायची नाही. याच्यापासून तुम्ही काढा तयार करायचा. जी साल आहे ती ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पाहुण्यांना लिंबू सरबत पाजा तुम्ही, पण तुम्ही मात्र स्वतः ती लिंबूची साल आज ठेवून घ्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर पाण्यामध्ये साधारण एका लिंबूची साल टाकायची. हे पाणी कडक उकळवायचं आणि सकाळी हे अनाशीपोटी प्यायचं. हे पिल्यानंतर दिवसभरामध्ये पाचनतंत्र तर चांगलं राहीलच, त्याचसोबत तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणलात तर ह्या दिवसांमध्ये कोटा साफ होत नाही. चिकट चिकट बघा बऱ्याच लोकांना मोशनला होतं, तर हेही साफ व्हायला लागेल. अजून म्हटलात तर यातून केसही खूप छान राहतील. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या उन्हामध्ये, आज उन्हाळा खूप आहे आणि उन्हामध्ये आता नको वाटतं, पण ह्या उन्हामध्ये बऱ्याच लोकांची त्वचाही खराब होते. हिवाळ्यामध्ये जशी फुटते तसं उन्हाळ्यामध्ये बर्नही होते. बऱ्याच लोकांना बघा की स्किनला टॅनिंग खूप येतं. तर ह्या लिंबूच्या सालीचा आपण उपयोग करू शकता. हे जर पाणी पिलात, तुम्ही उन्हात जरी गेलात तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टॅनिंग होणार नाही, कुठल्याही प्रकारचा स्किनला कुठला प्रॉब्लेम येणार नाही, त्वचा विकार कुठले होणार नाहीत, इचिंग येणार नाही, पिंपल्स येणार नाहीत. मुरमं आता पाठीमध्ये बऱ्याच लोकांना पाठीमध्ये बघा की घामोळे येतात. तर साधा इलाज आहे हा लिंबूच्या सालीचा. हे पाणी प्यायचं. अजून जर म्हटला तर लिंबूची साल जर तुम्ही बारीक करून वाटून जर तुमच्या पाठीला लावलात तर हे घामोळे सुद्धा बऱ्यापैकी कमी होऊन जातात. तर करून बघा, हे अशा पद्धतीचा इलाज. त्याच पद्धतीने या दिवसांमध्ये दही ताक हे खूप महत्त्वाचं काम करतं. म्हणजे बघा पोटामध्ये दाह होतो, बरेच लोक दही खात नाहीत, खोकला येतो, आमवात आहे, किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की दही खाल्ल्यानंतर हाडांचं दुखणं चालू होतं. तर हे सगळे गैरसमज डोक्यातून काढा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दह्याला अमृत मानलं जातं. दही हे खूप छान प्रकारे तुम्हाला बघा पिंपल्स जर घालवायचे असतील, बऱ्यापैकी जर समजा चेहरा छान ठेवायचा असेल तर दह्यामध्ये हळद मिक्स करायची आणि त्याचा लेप लावायचा चेहऱ्याला. खूप छान प्रकारे तुमचा चेहरा राहतो. या दिवसातही टॅनिंग निघून जातं, पिंपल्स कमी व्हायला लागतात. अजून जर सांगायचं म्हटलात तर दह्यापासून आपण ताक तयार करतो. ताक जर समजा या दिवसांमध्ये घेतलात तर मूतखड्याचा त्रास कमी होऊन जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटा शांत राहतो, दाह कमी होतो आणि सगळ्यात एनर्जी टिकून राहते. अशा पद्धतीनं आपण ताकाचाही प्रयोग करून बघू शकता. मी तर नेहमी सांगतो की ताकापासून तुम्ही बॉडी सर्व्हिसिंगही करू शकता, म्हणजे शरीराची शुद्धी या दिवसांमध्ये होऊ शकते. बघा बॉडी सर्व्हिसिंग हे ताकापासून होतं. मी नेहमी सांगतो माझ्या लेक्चरमध्ये, सलग 3 दिवस ताक प्यायचं, भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं. 3 दिवस फक्त ताक प्यायचं.
3 दिवसांमध्ये बॉडी सर्व्हिसिंग पूर्ण होऊन जाते. बाकी काय प्यायचं नसतं, पत्ते पाणी असतं 3 दिवसाचं. पण त्याचबरोबर बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी तसं बघायला गेलं तर हा सीझन खूप चांगला असतो. बरेच लोक आपल्या इथून महाराष्ट्रातून केरळला जातात बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी. लाखो रुपयांची पॅकेजेस घेतात, लाखो रुपयांची. 7 दिवसासाठी एक लोक 35 लाखाचं पॅकेज घेतात. आता मोठमोठे स्टार लोक आहेत, मोठमोठे पॉलिटिशियन्स लोक आहेत किंवा मोठमोठे जे बिझनेसमॅन आहेत, तर हे लोक तरी तिकडं जाऊन अगदी कोटींची पॅकेजेस घेतात. कारण फिल्म स्टार असतात, यांनाही गरजच असते. पॉलिटिशियन लोकांनाही गरज असते, कारण त्यांचंही वर्षभर खाणं पिणं झोपणं कुठलंही वेळेत नसतं. आणि त्याचबरोबर बिझनेसमॅनचंही बिझनेसच्या याच्यातून टेन्शन फ्री राहण्यासाठी किंवा शरीराची सगळ्यात जास्त काळजी घेण्यासाठी त्यांना हे शरीर शुद्ध करूनच घ्यावं लागतं. तर तुम्हालाही सांगेन, तुम्ही अशा पद्धतीचं करून घेऊ शकता. आणि त्यासाठी केरळला जाण्यापेक्षा ज्या त्या लोकांनी ज्या त्या वातावरणातच शरीर शुद्धी करून घ्यायची असते. महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्रातच शरीर शुद्धी करून घ्यायची असते. कुणाकडेही घ्या, पण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात घ्या. केरळच्या लोकांनी तिकडच्या वातावरणानुसार खाणं पिणं असते, त्या लोकांनी तिकडे शरीर शुद्धी करून घ्यायची असते. आपल्या खाण्यापिण्यानुसार आपण महाराष्ट्रात, कारण भाकरी बऱ्यापैकी आपण भाकरी खाणारी लोक, पिठलं भाकरी खाणारी माणसं आहोत, आपण ठेचा खाणारी माणसं आहोत. तर ह्या लोकांनी याच वातावरणात जर बॉडी सर्व्हिसिंग करून घेतलं तर खूप फायदे होतात त्याचे. आणि आपल्या इकडे जर तसं बघायला तोडकर संजीवनीमध्ये सुद्धा खूप स्वस्तामध्ये आपली बॉडी सर्व्हिसिंग करून देतात. खूप छान प्रकारे याच्यातून मी साध्या साध्या गोष्टी सांगेन. वमन, बस्ती, विरेचन, पोटाचे मसाज, पाठीचे मसाज, झालं तर फुल बॉडी मसाज, ऑइल मसाज, स्टीम. त्याचबरोबर बऱ्यापैकी डोळ्यात नाकात कानात वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल सोडून, डोळ्यात नाकात कानात वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल सोडून तुमची बॉडी फुल सर्व्हिसिंग करून देतात, शरीर शुद्धी करून देतात. मेन म्हणजे कोटा साफ होणं गरजेचं असते. तो कोटा साफ करण्याचं काम आमच्या तोडकर संजीवनीमध्ये खूप छान प्रकारे आम्ही करून देतो. आम्ही कुठल्याही प्रकारचा म्हणजे नैसर्गिक जे आहे त्याचा उपयोग करून आम्ही या पद्धतीनं आमच्या तोडकर संजीवनीमध्ये बॉडी सर्व्हिसिंग करून घेतो. तर सगळ्यांना मी आव्हान करेन, सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये येऊन एकदा तरी तुम्ही व्हिजिट करा, एकदा तरी तुम्ही बॉडी सर्व्हिसिंगसाठी अपॉइंटमेंट घ्या आणि त्या पद्धतीनं बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. ह्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे आता हे मार्च, एप्रिल, मे ह्या 3 महिन्यामध्ये जर समजा बॉडी सर्व्हिसिंग झाली, अगदी जूनच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला बॉडी सर्व्हिसिंगला सगळ्यात बेस्ट सीझन असतो. प्रत्येक गोष्टीचा सीझन असतो ना, पण ह्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये जे बॉडी सर्व्हिसिंग करतात त्यांना वर्षभर कुठल्याही प्रकारचा साधा सर्दी खोकलासुद्धा तुम्हाला सहजासहजी होत नाही. बॉडी खूप स्ट्रॉंग होते. म्हणून बॉडी सर्व्हिसिंग फार महत्त्वाचं आहे. बरेच लोक पैशाचा विचार करतात. बरेच लोक म्हणतात नाही नाही ते श्रीमंतांची कामं आहेत. गरिबाला स्वास्थ्य नाही का हो? गरिबाला शरीर नाही का? गरिबाला आरोग्य नाही का? उलट गरीब लोक आपण म्हणतो ना, आम्ही सर्वसामान्य लोक, या लोकांनी तर पहिलं करून घ्यायला पाहिजे. कारण आपण कुठेही म्हणजे बाहेर खाणं पिणं होतंय. मोठी लोक निदान हायजेनिक करून फूड घेतात, आपण स्वस्तात मिळेल ते घेतो आणि ह्याचा शरीरावरती दुष्परिणाम होतो. तर याचा झालेला दुष्परिणाम कमी करण्यासाठी तोडकर संजीवनी अगदी स्वस्तात तुम्हाला बॉडी सर्व्हिसिंग करून देते. एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या, असं मी सगळ्यांना विनंती करेन.